हॅलो फ्रेंड्स, मी दिगंबर सोळंके तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आत्ता आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये नवीन चॅप्टर सुरू करणार आहेत, मॅथमॅटिकल मेथड्स, आणि त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट येतो स्केलर्स आणि व्हेक्टर. मग याच्यामध्ये परत इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह पण येते, ते पण आपण डिस्कस करणार आहेत. म्हणून ह्या चॅप्टरचं नाव दिलेलं मॅथमॅटिकल मेथड्स. ठीक आहे. आता बघा, ह्या चॅप्टर जो आहे मॅथमॅटिकल मेथड्स इन अ फिजिक्स, म्हणजे फिजिक्समध्ये मॅथमॅटिकल जेवढ्या म्हणजे यूज करतात ते पूर्ण मॅथ आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकणार आहेत. युनिट पहिला जो सिलेबसमध्ये एकच चॅप्टर असायचा स्केलर्स आणि व्हेक्टर्स. आता त्या चॅप्टरचं मॉडिफाय नाव करून मॅथमॅटिकल मेथड्स केले. ठीक आहे. मग त्यामध्ये पहिलं आपण स्केलर्स आणि व्हेक्टर्स बघणार, त्यानंतर मग परत डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, मग हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून मॅथमॅटिकल मेथड्स तयार होतं, जे की आपण फिजिक्समध्ये यूज करत असतो. ठीक आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं स्केलर्स आणि व्हेक्टर्स यांचं रिझॉल्युशन कसं असतं, रिझॉल्युशन ऑफ अ व्हेक्टर कसं असतं, एखादा व्हेक्टर रिप्रेझेंट कसे करत असतात, युनिट व्हेक्टर्स काय, इक्वल व्हेक्टर्स काय असतो, रिझल्टंट व्हेक्टर्स काय असतो, मॅग्निट्यूड डायरेक्शन असलं म्हणजेच व्हेक्टर असतो का, ज्या फिजिकल क्वांटिटीला डायरेक्शन नाही आहे ती स्केलर असते का, किंवा ज्या क्वांटिटीला डायरेक्शन पण आहे. आता बघा, तुम्हाला जे आहे तर स्केलर आणि व्हेक्टरची ज्यावेळेस मी डेफिनेशन सांगन त्यावेळेस ती डेफिनेशन जी आहे तर थोडी मॉडिफाय करून सांगणार मी तुम्हाला. कारण की आतापर्यंत आपल्याला व्हेक्टरची डेफिनेशन अशी सांगितली जाते, इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, बस. मग आता जर आपण चार्जचा जर विचार केला तर त्याला मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, मायनसकडून प्लसकडे जात असतो. पण तरी पण याचं जे आहे तर स्केलर क्वांटिटीमध्ये म्हणजे याचं जे आहे त्याची काउंटिंग स्केलर क्वांटिटीमध्ये का होती ती सगळं आपल्याला इथं डिटेलमध्ये शिकायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा, फिजिक्समध्ये जेवढ्या पण फिजिकल क्वांटिटी आहेत त्या दोन टाईप्समध्ये डिवाइड झालेल्या आहेत. त्यातला जो फर्स्ट टाईप आहे तो आपण म्हणू शकतो स्केलर. ठीक आहे. याच्यामधला फर्स्ट जो प्रकार असतो फिजिकल क्वांटिटीचा तो असतो स्केलर, आणि दुसरा जो प्रकार असतो याच्यामध्ये व्हेक्टर्स. ठीक आहे. मग आता हे जे व्हेक्टर्स काय असतात आणि स्केलर्स काय असतात ह्या दोन गोष्टीबद्दल आपल्याला डिस्कशन करायचे. ठीक आहे. मग आता बघा, जी फिजिकल क्वांटिटी कम्प्लिटली डिस्क्राईब करतात फक्त युनिटचा उपयोग करून, मॅग्निट्यूड आणि युनिटचा उपयोग करून, तर त्या फिजिकल क्वांटिटीला स्केलर फिजिकल क्वांटिटी असं म्हणतात. द फिजिकल क्वांटिटी विच इज कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, मॅग्निट्यूड अँड युनिट इज कॉल्ड ॲज द स्केलर क्वांटिटी. म्हणजे फक्त तिला मॅग्निट्यूड असला पाहिजे तर त्या क्वांटिटीला आपण स्केलर बी म्हणू शकतो, आणि युनिट असल नसल तरी पण चालतं. ठीक आहे. म्हणजे स्केलर म्हणजे सिम्पली एक प्रकारचा नंबर असतो, त्याला मग आता फिजिकल क्वांटिटीचे दोन भागामध्ये जे आहे तर काय म्हणतात आपण डिवायडेशन करतो, म्हणून मी इथं युनिट पण म्हणतोय त्याला. म्हणजे बऱ्यापैकी स्केलर क्वांटिटीला युनिट आहे, थोडेफार जे स्केलर्स आहेत ज्यांना युनिट नाही. म्हणजे आता स्टार्टिंगलाच सांगितलं फिजिक्समधल्या जेवढ्या बी क्वांटिटी आहेत दोन भागामध्ये डिवाइड होतात, स्केलर्स आणि व्हेक्टरमध्ये. आणि फिजिकल क्वांटिटी म्हणलं की तिला युनिट आलंच. म्हणून ज्या फिजिकल म्हणतात स्केलर म्हणजे काय, इथं फक्त स्केलर फिजिकल क्वांटिटीमध्ये फक्त मॅग्निट्यूड असतो. ठीक आहे. इथं फक्त मॅग्निट्यूड असतो, तर त्या फिजिकल क्वांटिटीला आपण मॅग्निट्यूडमध्ये आणि युनिटमध्ये रिप्रेझेंट करत असतो, तर त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणणार, स्केलर फिजिकल क्वांटिटी म्हणणार. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी डायरेक्शनची गरज नसते त्या फिजिकल क्वांटिटीला आपण स्केलर फिजिकल क्वांटिटी असं म्हणणार. आता बघा, इथं याची डेफिनेशन काय आहे, ज्या फिजिकल क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड लागतो, परत डायरेक्शन पण लागते, तर त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहेत, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज, इथं अँड म्हणून लिहितो, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, ह्या दोन्ही गरजेचं असतं. त्या फिजिकल क्वांटिटीला आपण काय म्हणत असतो, व्हेक्टर्स असं म्हणत असतो. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीला डिस्क्राईब करण्यासाठी मॅग्निट्यूड पण लागतो, डायरेक्शन पण लागते, तर त्याला म्हणणार आपण व्हेक्टर्स. आणि ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड आणि ते जे काही युनिट असेल त्या युनिटमध्ये आपण डिस्क्राईब केलं तर बस तिला तितकंही सफिशियंट आहे, तर त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं, स्केलर. आणि परत यामध्ये ॲडिशनल परत जी फिजिकल क्वांटिटी आहे, ट्रायंगल लॉ आणि लॉ ऑफ पॅरलोग्राम हे जे दोन लॉ आहेत, लॉ ऑफ पॅरलोग्राम हे जे दोन लॉ आहेत, हे दोन लॉ जो फॉलो करतो त्याला आपण व्हेक्टर म्हणणार आहेत. ठीक आहे. म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे ती तर फिजिकल क्वांटिटी व्हेक्टर झालीच, पण त्यातली त्यात
परफेक्ट फिजिकल व्हेक्टर क्वांटिटी कशाला म्हणणार, जो ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन आहे आणि पॅरलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन आहे जो फॉलो करत असतो त्याला आपण काय म्हणणार आहेत, व्हेक्टर म्हणणार आहेत. आणि हीच डेफिनेशन बऱ्याच ठिकाणी स्किप केलं जाते. ठीक आहे, आणि त्याचं कारण पण हे स्किप केलं जाते का, कारण की सगळ्यात अगोदर तुम्हाला जो आहे तर आधी व्हेक्टर आणि म्हणजे मॅग्निट्यूड शिकवले जातो, मॅग्निट्यूड डायरेक्शन शिकवले जातं, मग स्केलर व्हेक्टर शिकवल्यानंतर तुम्हाला ट्रायंगल लॉ शिकवले जातो, मग नंतर पॅरलोग्राम लॉ शिकवले जातो. म्हणून ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे त्या फिजिकल क्वांटिटीला आपण व्हेक्टर म्हणणार. त्यातील त्यात ॲडिशनल परत त्यानं ट्रायंगल लॉ पण उभे केला पाहिजे आणि लॉ ऑफ पॅरलोग्राम पण उभे केला पाहिजे. ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन आणि लॉ ऑफ पॅरलोग्राम हे दोन्ही उभे करत असेल तर मग आपण त्या फिजिकल क्वांटिटीला 100% व्हेक्टर असं म्हणणार. म्हणजे ती दिलेली जी फिजिकल क्वांटिटी आहे ती व्हेक्टर फॉर्ममध्ये आहे. आणि स्केलरमध्ये काय आहे, हा लॉ उभे करत नाही. आता स्केलर फिजिकल क्वांटिटी कोणचा लॉ उभे करतात, सिम्पली जे आपण अल्जेब्रा यूज करत असतो तो हे म्हणजे जे काय अल्जेब्राचे लॉ आहेत ॲडिशनचे सबट्रॅक्शनचे सरळ हे ते लॉ फॉलो करत असतात. म्हणून त्याला आपण काय म्हणणार, सिम्पली ह्या फिजिकल क्वांटिटीला आपण स्केलर फिजिकल क्वांटिटी म्हणणार. आणि हिला कोणचे लॉ म्हणजे अप्लाय होतात ॲडिशनसाठी, जे आपल्या अल्जेब्राचे लॉ आहेत त्या पद्धतीनं. आणि मग बघा याचे एक्झाम्पल काय झालं, एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पल याचं एक्झाम्पल झालं डिस्टन्स, ज्याला डिस्टन्स सांगण्यासाठी डायरेक्शनची गरज नसते. इकडे सेम सिमिलर सांगतो म्हणजे तुम्हाला मी इकडे डिस्प्लेसमेंटला बघा, डिस्प्लेसमेंट जो आहे तर डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी तुम्हाला डायरेक्शन पण लागतं आणि मॅग्निट्यूड पण लागतं डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी. पण तेच डिस्टन्स सांगण्यासाठी तुम्हाला जे आहे फक्त काय लागतं, तुम्हाला फक्त डिस्टन्स माहीत पाहिजे किती येते, इथे डायरेक्शनची गरज नाही. पण डिस्प्लेसमेंट सांगत असताना टुवर्ड्स द एक्स, टुवर्ड्स द वाय ॲक्सिस, टुवर्ड्स द झेड ॲक्सिस किंवा आपल्या रिअल लाईफमध्ये टुवर्ड्स द नॉर्थ, टुवर्ड्स द साऊथ असं आपल्याला जे आहे ते डायरेक्शन सांगावं लागतं, त्याला आपण म्हणत असतो डिस्प्लेसमेंट व्हेक्टर. आणि डिस्टन्स काय झाली, फिजिकल क्वांटिटी झाली, जिचं की स्केलरमध्ये रूपांतर होत म्हणजे स्केलर फिजिकल क्वांटिटीमध्ये क्लासिफिकेशन होतं. आणि इकडे डिस्प्लेसमेंटचं क्लासिफिकेशन कशामध्ये होत असतं, व्हेक्टर्समध्ये. दुसरं एक्झाम्पल सेम म्हणजे इकडं याचा जरा डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड घेतला तर आपल्याला डिस्टन्स भेटतं ह्या पद्धतीनं. मग नेक्स्ट बघा इकडे एक्झाम्पल आहे आपल्याला स्केलर क्वांटिटीचं परत स्पीड. आपण एक्झाम्पल इथं डिस्कस करणार इथं स्पीडचं. आणि इकडं आपण एक्झाम्पल डिस्कशन करणार आहे तिकडे सिम्पली हे जे एक्झाम्पल आहे आपण इकडे आपण डिस्कशन करणार आहे तर व्हेलॉसिटीचं. मग आता बघा एखादी व्हेलॉसिटी जर तुम्हाला म्हणजे व्हेलॉसिटी जर सांगायची असेल तर तिला परत मॅग्निट्यूड पण लागतो, डायरेक्शन पण लागतं. पण स्पीड सांगायची जर झाली तर फक्त तुम्हाला किती वेळेमध्ये किती डिस्टन्स कव्हर केले फक्त हेच माहीत पाहिजे. पण व्हेलॉसिटी जर सांगायची असेल तर तुम्हाला तिची स्पीड माहीत म्हणजे ते डिस्टन्स बी माहीत पाहिजे, डायरेक्शन पण माहीत पाहिजे. त्यावेळेस तुम्ही एखाद्या व्हेलॉसिटीला डिस्क्राईब करू शकता, अदरवाईज तुम्ही त्याला डिस्क्राईब करू शकत नाही. ठीक आहे, आता बघा हे झाले 2 एक्झाम्पल. तसंच तुम्ही दुसरे पण एक्झाम्पल बघू शकता. स्पीड झालं, त्यानंतर व्हेलॉसिटी झालं. इकडे अजून जर तुम्हाला एक्झाम्पल बघायचे झाले तर बऱ्याचशा अशा फिजिकल क्वांटिटी त्यांना आपण स्केलरमध्ये रूपांतर करतो. चार्ज जर बघायचं झालं तर चार्ज जे आहे तर चार्जचं आपण रूपांतर म्हणजे जे आहे ते ही फिजिकल क्वांटिटी कशामध्ये येते, स्केलरमध्ये. आता बघा याला मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे. डायरेक्शन कसं, चार्ज ऑलवेज म्हणजे जे आहेत इलेक्ट्रॉन्स असतील किंवा प्लस चार्ज असतील किंवा मायनस चार्ज असतील त्यांना फिक्स डायरेक्शन असतं. पॉझिटिव्ह चार्ज असतील तर ते निगेटिव्ह टर्मिनलला अट्रॅक्ट होतात. किंवा एखाद्या वेळेस करंट जर बघत असताना आपण तर करंटमध्ये जे चार्ज फ्लो असतात ते मायनसकडून प्लसकडे जात असतात. आणि मग तरी पण यांचं स्केलरमध्ये रूपांतर काय होतं, हे जो ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन आहे आणि लॉ ऑफ पॅरलोग्राम हे दोन्ही लॉ हे जे चार्ज फिजिकल क्वांटिटी आहे ती ओबे करत नाही. ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ॲडिशन आणि लॉ ऑफ पॅरलोग्राम हे दोन्ही चार्ज जे आहे ते ओबे करत नाही. म्हणून ह्या चार्जचं आपण असं म्हणू शकतो की त्यामुळे याचं रूपांतर कशामध्ये केलेलं आहे, स्केलर क्वांटिटीमध्ये. का, कारण की जे चार्ज आहेत सिम्पली जे व्हेक्टर अल्जेब्रा आहे आपला रिअल लाईफमधलं जे आपण अल्जेब्रा यूज करतो त्या अल्जेब्रासारखीचे आपण सरळ ॲडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन करू शकतो. म्हणून शिकलोय याचं जे डिव्हायडेशन आहे ते कशामध्ये झालेलं आहे, स्केलरमध्ये. मग अशा पद्धतीनं एखाद्या फिजिकल क्वांटिटीला जर रिप्रेझेंट करायचं असेल स्केलर क्वांटिटीला तर आपण ह्या पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, मग हे एक्झाम्पल झालं आपल्यासाठी स्केलरचं आणि व्हेक्टरचं.
ठीक आहे. मग आता वेक्टर क्वांटिटीला जे आहेत तर त्याला आपण थोडंसं डिटेलमध्ये बघू, कारण की स्केलर क्वांटिटी सोपी आहे, पण वेक्टर्समध्ये थोडंसं आपल्याला जी लेवल आहे त्याचे एक्झाम्पल आणि लेवल्स आपल्याला बघावं लागतील वेगवेगळे. ठीक आहे. मग कोणताही जो वेक्टर आहे तर तो कसा रिप्रेझेंट करत असतात, एक ॲरो काढायचा आणि जी कोणची फिजिकल क्वांटिटी असते ती आपण ह्या पद्धतीने अशी रिप्रेझेंट करत असतो. एक सिंपल आपण ॲरो काढणार, ह्या ॲरोनं आपण याला रिप्रेझेंट करणार आणि ही जी तुम्हाला लाईन दिसती, लाईन म्हणजे हिची जी लेंथ आहे, ही लेंथ आपल्याला कशाच्या बरोबर असते, याच्या मॅग्निट्यूड बरोबर असते. ह्या जो ॲरो दिसतोय हा ॲरोची जी लेंथ आहे तेच काय झाला आपला मॅग्निट्यूड झाला. हे एवढे जी लेंथ असते याला म्हणायचं मॅग्निट्यूड. ठीक आहे. आता बघा इथं पी वेक्टर असेल, इथं क्यू असेल. एखादा समजा पार्टिकल आहे त्याचं डिस्प्लेसमेंट झालं पी पासून क्यू पर्यंत, तर त्याला अशा पद्धतीने वेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करत असतात, पी पासून क्यू कडे. ॲरो काय करतो, आपल्याला डायरेक्शन दाखवतो. म्हणजे आपला जो पार्टिकल आहे पी या पॉईंटपासून क्यू या पॉईंटपर्यंत त्याचं डिस्प्लेसमेंट झालेलं आहे, किंवा व्हेलोसिटी असेल किंवा फोर्स असेल, जो कोणचा वेक्टर असेल त्याचं डिस्प्लेसमेंट पी ह्या पॉईंटपासून क्यू या पॉईंटपर्यंत झालेलं आहे. ठीक आहे. मग डायरेक्शन दाखवण्यासाठी ॲरो आणि लेंथ दाखवण्यासाठी जी लेंथ आहे तिला आपण मॅग्निट्यूड असं म्हणत असतो. मग इथे ह्या ॲरोची लेंथ म्हणजे ही आपल्यासाठी काय झाली, मॅग्निट्यूड झाली. आणि आता आपण हेच डिस्कशन करतोय. मग कोणताही वेक्टर जे आहे रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याला तुम्ही अशाही पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता, पी क्यू आणि याच्या डोक्यावर बार. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा आपला वेक्टर झाला. त्यात परत हा जो एंडिंग पॉईंट असतो, हा जो एंड पॉईंट असतो किंवा एंडिंग पॉईंट म्हणा आपण, याला जे असतं त्या एंड पॉईंटला नाव दिलेलं असतं हेड. ठीक आहे. एंड पॉईंट जो असतो वेक्टरचा त्याला नाव दिलेलं असतं हेड. कंसामध्ये तो काय आपल्यासाठी ॲरो आहे म्हणून आपण त्याला काय नाव देणार, हेड. ॲरोला काय म्हणत असतो, हेड, किंवा त्याला काय म्हणत असतात, एंड पॉईंट. आणि हा जो स्टार्टिंग पॉईंट असतो आपण याला इथं असं म्हणू शकतो, हा आपल्याकडे जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याला याला आपण काय नाव देणार, स्टार्टिंग पॉईंटला नाव देणार आपण, हे आपला स्टार्टिंग पॉईंट झाला, याला नाव आपण देणार टेल. ठीक आहे. टेल म्हणजे शेपटी, हेड म्हणजे डोकं. ठीक आहे. म्हणजे सर्पासारखं. ही याची शेपूट झाली, हे याचं तोंड झालं. मग आता बघा एखाद्या वेक्टरची ॲरो जी आहे त्या ॲरो काय करतो, डायरेक्शन दाखवतो, लेंथ म्हणजे काय, मॅग्निट्यूड दाखवतो. मग आता बऱ्याचशा पुस्तकामध्ये तुम्हाला जे आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड 11वीचं जर बुक बघितलं तर तुम्हाला तिथे वेक्टर अशा पद्धतीने रिप्रेझेंट करा, ते एक्स याच्या डोक्यावर बार काढत असतात. किंवा व्हेलोसिटी वेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल तर मी याच्या डोक्यावर फक्त ॲरो काढणार. त्यानंतर नेक्स्ट फोर्स हा वेक्टर मला रिप्रेझेंट करायचा असेल तर मी एफ काढणार आणि त्याच्या डोक्यावर काय करणार, जे फक्त ॲरो काढणार. आणि मग हे सगळे जे आहेत ते ह्या पद्धतीनं आपण वेक्टर रिप्रेझेंट करू शकतो. आणि हेच जर NCERTचं जर बुक बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला जो फोर्स हा वेक्टर ह्या बोल्ड लेटरमध्ये दिसन. म्हणजे याला जर तुम्हाला बोल्ड लेटरमध्ये असं थोडंसं डार्क पद्धतीनं दाखवलं तर हा NCERTच्या बुकमध्ये काय आहे, थोडंसं बोल्ड लेटर आहेत तर ते तिथं वेक्टरमध्ये यूज केलेले आहेत. पण आपल्याला इथं ड्रॉ करताना बोल्ड अक्षर आपण काढू शकत नाहीत सतत, म्हणून आपण याच्या डोक्यावर काय ॲरो रिप्रेझेंट करणार आहेत. मग एखाद्या लेटरच्या डोक्यावर जर ॲरो असेल त्याचा अर्थ काय होणार आहे, दिलेला जो वेक्टर आहे म्हणजे दिलेली जी फिजिकल क्वांटिटी आहे ती काय आहे, वेक्टर फिजिकल क्वांटिटी आहे. ॲरोचा अर्थ असा असतो. त्यानंतर दिलेल्या वेक्टरची जर मॅग्निट्यूड फाइंड करायची असेल तर आपण फक्त त्याला मॅग्निट्यूड अशा पद्धतीनं लिहिणार, सिम्पली त्याच्या डोक्यावर ॲरो काढायचा आणि त्याच्या बाजूला मॉड करायचं. आता मला जर व्हेलोसिटीचं जर मॅग्निट्यूड पाहिजे असेल तर मी तिला मॉडमध्ये लिहिणार आणि त्याच्या दोन मॉड करणार, तिच्या डोक्यावर ॲरो जसे असतं तसं. किंवा सिम्पली तुम्ही एक्स लेटरनेही रिप्रेझेंट करू शकतात मॅग्निट्यूड, किंवा इथं बघत असताल व्हीला फक्त सिम्पल व्हीनं पण रिप्रेझेंट करू शकतात. म्हणजे आपल्याला एखाद्या फिजिकल क्वांटिटीची मॅग्निट्यूड रिप्रेझेंट करायची असेल तर आपण सिम्पल जे काय तिचं लेटर आहे त्या लेटरच्या सिम्बॉलनं पण रिप्रेझेंट करू शकतो. जसं की एक्स हा वेक्टर, याची मॅग्निट्यूड काय झाली, मॉड ऑफ एक्स बार, किंवा दुसरं काय झालं एक्स, किंवा मॉड ऑफ व्ही बार, किंवा दुसरं काय झालं व्ही बार. मग ह्या पद्धतीनं आपण कोण्याही फिजिकल क्वांटिटीचं जे आहे तर आपण इथं सिम्पली म्हणजे जे आहे तर वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतात आपण हे इथं समजून घेऊ शकतो. आणि मग यानंतर म्हणजे नेक्स्ट याच्यानंतरचे जे पॉईंट आहेत, वेक्टर ॲडिशन कशी करायची, त्यानंतर जे आहे तर आपल्याला वेक्टर ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय जे आन्सर येतं वेक्टर ॲडिशन करून, म्हणजे वेक्टर ॲडिशन कशी करत असतात त्यानंतर, आणि
परत व्हेक्टरचा गुणाकार केल्यानंतर काय येतो हे सगळं आपल्याला याच्यानंतर म्हणजे जे आहे पॉईंट तर त्यानंतर आपल्याला बघायचे. पण सगळ्यात अगोदर व्हेक्टर जे आहे तर व्हेक्टर आणि स्केलर्समधला जो डिफरन्स आहे तुम्हाला तो समजला पाहिजे. आता बघा तुमची जी कन्सेप्ट आहे अजून क्लिअर होऊन जाईल. जसं की डिस्टन्स म्हणजे काय स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर बघा ह्या दोघांचं एक्झाम्पल घेऊन तुम्हाला इथे एक मी एक्झाम्पल एक्सप्लेन करून सांगतो आणि मग तुम्हाला डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समधला जो फरक आहे तो फरक समजेल. ठीक आहे. आणि म्हणून डिस्प्लेसमेंटला आपण व्हेक्टर क्वांटिटी म्हणतो तर डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये काय फरक असतो हे आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. एका साईडला मी लिहितो डिस्टन्स, याला आपण डीनं रिप्रेझेंट करत असतो जनरली किंवा एक्स काही म्हणजे दोन्हीला सेमही करू शकतात. आणि डिस्प्लेसमेंटला आपण जे आहे तर इथं डोक्यावर बार काढू फक्त डिस्प्लेसमेंट दाखवण्यासाठी एक्स बार ह्या अशा पद्धतीने आपण दोघांना रिप्रेझेंट करू. इकडं आर बार सुद्धा घेतात कधी कधी, इकडे इथं एक्स घेत असतात इकडे एक्स बार बी घेतात असतात. ठीक आहे. डिपेंड आहे आपण आपल्यावर. मग आता बघा एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. पहिल्याकडे मी एक पॉईंट घेतो, एक असं सर्कल काढून दाखवतो मी तुम्हाला ह्या अशा पद्धतीनं. ठीक आहे. एक हाफ सर्कल काढतो आधी, सगळ्यात अगोदर एक कम्प्लीट सर्कल काढतो. ठीक आहे. हा माझ्याकडे एक पॉईंट आहे. मग आता बघा इकडे पण एक कम्प्लीट एक सर्कल काढतो, माझ्याकडे एक हा पॉईंट आहे. ठीक आहे. मग आता बघा एखादा व्यक्ती जो आहे, एखादा व्यक्ती आहे समजा आपण असं म्हणू हा माणूस आहे, हा या सर्क्युलर पाथवर चालत जातोय. इकडे एक माणूस आहे, हा सर्क्युलर पाथवर एक रनिंग करतोय. दोघंही काय करतायत रनिंग करतायत. आणि मग हा फिरून तिथेच एका जागेवर राऊंड मारून परत ए पॉईंटला येतो. हा पण फिरून तिथे एका जागेवर परत ह्या पॉईंटला येतो, रनिंग करतोय आपण असं समजतंय. आपल्याला काय शिकायचे डिस्टन्स आणि आपल्याला काय शिकायचे डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट काय असतंय इट इज द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट. ठीक आहे. म्हणजे दोन पॉईंटमधलं शॉर्टेज डिस्टन्स घ्यायचं. म्हणजे ॲक्च्युली अशी डेफिनेशन नाही त्याची, तर डिस्टन्सची डेफिनेशन जे आहे डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन ती वेगळी आहे थोडीशी. तिला डायरेक्शन पण असतं आणि दोन पॉईंटमधलं शॉर्टेज डिस्टन्स घेतात. आणि डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज इन अ स्ट्रेट लाईन. डिस्टन्स स्ट्रेट लाईन असावं म्हणून असं काही मान नसतं, सिम्पल. मग बघा डिस्टन्समध्ये एक व्यक्तीने एक राऊंड हाणलाय, वापस ए पॉईंटला आलाय. परत इथं जर बघत असताना तुम्ही तिथं पण एका व्यक्तीने एक राऊंड हाणलाय आणि परत ए पॉईंटला आलाय. मग इथं जर मला डिस्टन्स काढायचं झालं तर फिरून त्याच पॉईंटला वापस आला आणि या सर्कलची रेडियस आपण आर म्हणू, इथं पण या सर्कलची रेडियस आपण आर म्हणू. मग आता बघा इथं जर मला डिस्टन्स फाइंड करायचं असेल तर डिस्टन्स म्हणजे काय, आता इथं एवढं डिस्टन्स कव्हर केले, एवढे डिस्टन्स म्हणजेच काय असते पेरिमीटर ऑफ अ सर्कल. म्हणून ह्या व्यक्तीनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स माझ्यासाठी किती असणार 2πr. ठीक आहे. किती असणार 2πr. डिस्टन्स काय असते ॲक्च्युअल पार्ट ट्रॅव्हल बाय द पार्टिकल. ठीक आहे. किंवा जी कोणी व्यक्ती असेल तिने ॲक्च्युअल जो पार्ट ट्रॅव्हल केलाय ते म्हणजे आपण डिस्टन्स घेत असतो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा इथं जर बघायचं झालं असेल तर हे डिस्प्लेसमेंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असते शॉर्टेज डिस्टन्स 2 पॉईंट. आता बघा हा ए पॉईंटपासून पळत आलाय आणि परत ए पॉईंटमध्येच आलाय. मग समजा दुसरा जो फायनल पॉईंट आहे बी म्हणू, पण तो बी पॉईंट पण कशावर आलाय ए पॉईंटवरच आलाय. मग हा एक पॉईंट इथे, दुसरा पण पॉईंट याच्यावरच यायला. दोन्ही पॉईंटमधलं शॉर्टेज डिस्टन्स किती असणार आहे 0. त्यामुळं ह्या व्यक्तीनं जो एक राऊंड मारलाय तर त्याचं जर डिस्प्लेसमेंट मला जर काउंट करायचं असेल तर ते एक्स हे डिस्प्लेसमेंट माझ्यासाठी किती असणार आहे 0. ठीक आहे. पण डिस्टन्स नाही. डिस्टन्स किती असणार आहे माझ्यासाठी 2πr. ठीक आहे. ही एक कंडिशन झाली. ठीक आहे. नेक्स्ट वाली कंडिशन बघू आता हाफ सर्कलमध्ये. हाफ सर्कलमध्ये पाथ आपण चॉईस करणार आणि मग त्यावेळेस जे आहे तर आपण याचं जे आन्सर आहे ते आन्सर आपण बघणार. ठीक आहे. आधी आपण याला हाफ पाथ ट्राय करू. आता इथे डिस्टन्स नाव मोडले मी, परत एकदा डिस्टन्स नाव लिहून घेतो डिस्टन्स. ठीक आहे. ह्या पद्धतीनं मग आता बघा मी हाफ सर्कल घेतलं, हे इथून इथपर्यंतचं डिस्टन्स जे आहे इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं, हेचे आपण रेडियस आर म्हणू. ए पासून बी पर्यंत जाणार आहे, हा इथं एक सी पॉईंट आहे. तसंच इथं पण मी असं एक हाफ सर्कल काढतो ज्याची की रेडियस सेम किती आहे आर एवढी रेडियस आहे. हे आर, हे इथं याचं सेंटर ओ, इथं पण याचं सेंटर ओ. हा ए पॉईंट, हा बी पॉईंट, हा सी पॉईंट. ठीक आहे. मग आता बघा एखादा व्यक्ती ए पासून सी पर्यंत आणि सी पासून बी पर्यंत आलाय, त्याचा ट्रॅव्हलिंग पाथ असा ए पासून सी पर्यंत गेला, सी पासून बी पर्यंत गेला. इथं पण सेम ट्रॅव्हलिंग पाथ तोच आहे, ए पासून सी पर्यंत गेला, सी पासून बी पर्यंत गेला. ठीक आहे. इथं आपल्याला फाइंड करायचं आहे डिस्टन्स, इथं आपल्याला फाइंड करायचे डिस्प्लेसमेंट, दोघांचंही दोन्ही केसमध्ये.
मग आता बघा याची रेडियस आर म्हणजे हे पण रेडियस आर, ही पण इकडला भाग, हा जो भाग आहे हा पण काय असणार आपल्यासाठी रेडियस, हा पण भाग आपल्यासाठी काय असणार रेडियस, म्हणजे याची पण व्हॅल्यू आर आरच असणार. इथं पण बघा ही जी आपण म्हणतो त्याला रेडियस, तर हा पण भाग आपल्यासाठी काय असणार आहे रेडियस स्मॉल आर, इथं पण आपण याला स्मॉल आर न डिनोट करणार. ठीक आहे. मग आता बघा इथं तर बघा यानं किती डिस्टन्स कव्हर केलंय, हे द अर्ध सर्कल. ठीक आहे, हाफ सर्कल यानं डिस्टन्स कव्हर केलंय. मग टोटल सर्कलमध्ये डिस्टन्स कव्हर केलेलं अंतर किती असते 2πr, त्याच्यातलं यानं हाफ केलंय म्हणून डिवायडेड बाय 2, सो 2 काय होणार कॅन्सल. म्हणजे इथं यानं जे डिस्टन्स कव्हर केलेलं असतं हे किती डिस्टन्स आहे πr. ठीक आहे, एकदम सिंपल. आता इथं बघा यानं हे डिस्टन्स इथून इथपर्यंत असं कव्हरच केलेलं आहे सेम, पण डिस्प्लेसमेंट फाइंड करायचं आपल्याला. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इनिशियल पॉईंट आणि फायनल पॉईंट मधलं शॉर्टेज डिस्टन्स. बघा याच्यापेक्षा दुसरा कोणता शॉर्टकट वे होऊच शकत नाही बी पॉईंटला जाण्याचा. ठीक आहे, असाही जाऊ शकतो पण हा शॉर्टकट नाही झाला, हा आपण इथून इथपर्यंत चाललो आहे. ठीक आहे, ए पासून बी पर्यंत डायरेक्ट कोणचा मार्ग घेतोय आपण ए पासून ओ पासून बी पर्यंत. मग हे एवढं जे अंतर आहे बघा, हे एवढं अंतर किती आपल्यासाठी स्मॉल आर, इथून ए पासून ओ पर्यंत स्मॉल आर आणि ओ पासून बी पर्यंत स्मॉल आर, हे एवढं स्मॉल आर. आर प्लस आर किती होणार 2r, म्हणजे आपलं डिस्प्लेसमेंट किती झालं 2r. तर मग ह्या पद्धतीनं जे आहे तर डिस्प्लेसमेंट ह्या पद्धतीनं डिफाईन करत असतात आणि हे इकडं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स ह्या पद्धतीनं फाईन करत असतात. म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स आपण इथं डिस्कस करतोय. ते एकदम सिंपल. डिस्टन्स म्हणजे काय असतं, ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय द पार्टिकल. ॲक्च्युअल पाथ कोणचा असतो, हा ए पासून सी पर्यंत गेला, सी पासून बी पर्यंत आला, म्हणजे ॲक्च्युअल पाथ किती ट्रॅव्हल केलाय हाफ सर्कल. त्यानंतर बघा इथं इट इज द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. डिस्प्लेसमेंट काय असतं, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, इट इज द शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट. ए पॉईंट आणि बी पॉईंट मधलं काय शॉर्टेज डिस्टन्स असतं, कोण डिस्प्लेसमेंट. मग इथं नीट जर बघितलं तर इथं आपल्याला डिस्प्लेसमेंट किती भेटलं बघा, इथून इथपर्यंत शॉर्टेज डिस्टन्स आर आणि इथून इथपर्यंत आर, म्हणजे हा डायमीटर व्हायलाय. डायमीटर किती असतो आर प्लस आर 2r. म्हणून इथं आपण वेक्टर कशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो आरनं. मग आता मला याची जर मॅग्निट्यूड घ्यायची असेल, याची मॅग्निट्यूड, तर मी याला काय लिहिणार मॉड ऑफ 2r बार इज इक्वल टू काय येणार सिंपल याची मॅग्निट्यूड 2r ह्या पद्धतीनं. आणि मग तुम्ही जे आहे त्या पद्धतीनं जे आहे डिस्प्लेसमेंट लक्षात ठेवू शकतात, डिस्टन्स लक्षात ठेवू शकतात. मग आता आपल्याला डिस्टन्स माहीत झालं तर स्पीडचा फॉर्म्युला काय असतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, डिस्टन्स अपॉन टाईम. आणि आता मी तुम्हाला सांगितलं डिस्टन्स कसं फाईंड करत असतात, हाफ सर्कल असो फुल सर्कल असो त्या पद्धतीनं. म्हणून डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी झाली, टाईम ऑलरेडी स्केलर क्वांटिटी आहे, टाईमला डायरेक्शन नसतं. म्हणून ही पण स्पीड पण काय आली आपली, स्पीड पण जी फिजिकल क्वांटिटी याचं पण रूपांतर कशामध्ये होईल स्केलारमध्ये, किंवा याचं जे क्लासिफिकेशन आहे हे कशामध्ये होणार स्केलार्समध्ये. ठीक आहे. नेक्स्ट व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, ही आपल्याला याची डेफिनेशन आहे. कशाची, व्हेलॉसिटीची. काय डेफिनेशन आहे, व्हेलॉसिटी इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि दोघांचं पण युनिट मात्र सेम आहे, मीटर पर सेकंद. इकडे पण काय असणार आहे मीटर पर सेकंद. युनिट दोघांचंही सेम, पण इथं व्हेलॉसिटी वेगळी असणार, इथं पण वेगळी असणार. कारण की बघा इथं जर बघितलं तर आपण इथं डिस्प्लेसमेंट बघा, इथं डिस्प्लेसमेंट इथं डिस्टन्स जास्त घेतोय, टाइम इंटरवल टीच घेतोय. इथं बघा डिस्प्लेसमेंट 2r घेतोय, पण टाइम इंटरवल किती घेतोय टीच घेतोय आपण, समजा जी काही दोन्हीसाठी असेल ते. आणि मग याच्यासाठी म्हणून डिस्प्लेसमेंट जे आहे ते वेगळं असतं आणि डिस्टन्स म्हणजे एखादं समजा आता उदाहरणार्थ ए पासून बी पर्यंत गेला ह्या मार्गाने A B आणि ACB. मग आता इथं बघा इथं डिस्प्लेसमेंट किती आलंय आपलं 2r आलंय. नीट जर बघितलं तर डिस्प्लेसमेंट किती आलंय 2r आणि डिस्टन्स किती आलंय πr. म्हणून दोघांची व्हेलॉसिटी आणि स्पीड जे आहे ते दोन्ही अलग अलग असतं. कोण्या केसमध्ये, ज्या कंडिशनमध्ये आपला जो पाथ आहे तो स्ट्रेट लाईन नाही आहे, पण जिथं आपला पाथ स्ट्रेट लाईन असन तर तिथं आपण असं म्हणू शकतो आपला जो डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स आहे हे दोघं काय असणार आहे तर सेम. नीट लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स कधी एक असणार, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स. याच्यावर एखादा जो MCQ आहे किंवा याच्यावर कन्सेप्ट पडू शकते तुम्हाला. सिंपल नीट लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस पाथ जो असतो स्ट्रेट लाईन असतो, हा स्ट्रेट लाईन पाथ ए पासून बी पर्यंत पाथ कोणचा आहे आपला स्ट्रेट लाईन पाथ असेल तर
स्ट्रेट लाईन पाथ आहे आपला, ठीक आहे. पाथ इज स्ट्रेट लाईन. त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो द डिस्टन्स इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट. हे सिंपल. तर मग ही वाली कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवायची. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल, एखादा जर पार्टिकल एक्स ॲक्सिसवर, मी असा एक्स ॲक्सिस काढला, हे इकडल्या साईडला पण एक्स ॲक्सिस काढतो, इथे याची ओरिजिन आहे, इकडं मायनसमध्ये कॉर्डिनेट -1 -2 -3 -4 असे कॉर्डिनेट आहेत, ठीक आहे. इकडे कोणते असतात कॉर्डिनेट? +1 +2 +3 +4 +5, ठीक आहे. ह्या पॉईंटला नाव देऊ O, ह्या पॉईंटला नाव देऊ P, ह्या पॉईंटला नाव देऊ Q. मग एखाद्या पार्टिकलचं जे डिस्टन्स आहे हा P पासून Q पर्यंत गेला, P पासून Q पर्यंत गेला म्हणजे किती बघा, P पासून कुठे गेलाय? 4 पर्यंत गेलाय. म्हणजे इथून इथपर्यंत 1 मीटर झालं, इथून इथपर्यंत 2 मीटर झालं. मग PQ हे जे डिस्टन्स आहे किती झालं आपल्यासाठी? 2 मीटर. आता बघा, डिस्प्लेसमेंट जरी घ्यायचं असेल तर शॉर्टेज डिस्टन्स काय येणार आहे? हेच येणार आहे, दुसरा मार्गच नाही आहे, ठीक आहे. म्हणून इथं PQ व्हेक्टर पण काय असणार आहे? 2 मीटर. अशा पद्धतीनं PQ व्हेक्टर पण किती असणार आहे? 2 मीटर. याच्या डोक्यावर एरो काढतोय म्हणजे आपल्याला समजण्यासाठी दिलेला व्हेक्टर काय आहे, म्हणजे दिलेली फिजिकल क्वांटिटी काय आहे? व्हेक्टर. तर मग हे पण किती असणार? 2 मीटर. मग सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे IMP लक्षात ठेवायचं, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स कधी सेम असतात? ज्या वेळेस आपला दिलेला पाथ जो असतो हा स्ट्रेट लाईन असेल त्यावेळेस डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स काय असतात? सेम असतात, ठीक आहे. मग ह्या पद्धतीनं आपण आज स्केलरबद्दल डिस्कशन केले आणि वेक्टरबद्दल डिस्कशन केले. सिंपल लक्षात ठेवायचं, एखाद्या म्हणजे फिजिक्समध्ये जेवढ्या बी फिजिकल क्वांटिटी आहेत त्यांचे 2 टाईप्समध्ये डिवायडेशन आहे, ठीक आहे. स्केलर आणि वेक्टर्स. आता एक तिसरा पण प्रकार असतो टेन्सर, पण ते इथं सध्या आपल्याला डिस्कशन नाही करायचं कारण की त्यानं परत कन्फ्यूज होईल. तो पार्ट आपण एखाद्या नेक्स्ट लेक्चरमध्ये जर कुठं त्याचं एक्झाम्पल आलं, कुठं प्रॉब्लेम्समध्ये जर आपल्याला डिफिकल्टी आली तर त्यावेळेस मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ लेक्चर स्पेशल त्याच्यावर बनवून आणि टाकून देईल, ठीक आहे. मग आता बघा, आपल्याला सगळ्या फिजिक्समधल्या फिजिकल क्वांटिटी 2 भागामध्ये डिवाइड करायचे आहेत, एक स्केलर एक वेक्टर्स, ठीक आहे. स्केलरमध्ये फक्त मॅग्निट्यूड असतो, वेक्टर्समध्ये मॅग्निट्यूड ॲज वेल एज काय असतं? डायरेक्शन. त्या फिजिकल क्वांटिटीला आपण वेक्टर्स म्हणतो. आणि परत ॲडिशनल डेफिनेशन काय सांगितली वेक्टरची? त्यानं ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आणि लॉ ऑफ पॅरलग्राम फॉलो करायला पाहिजे तरच आपण त्याला वेक्टर म्हणू शकतो, तर नाही तर अदरवाईज जर तो लॉ फॉलो करत नसेल तर त्याचं पण रूपांतर कशामध्ये होतं? स्केलरमध्ये. म्हणजे काही काही फिजिकल जसं की चार्ज, त्याला डायरेक्शन असते, मायनसकडून प्लसकडे जातो, पण तरी पण आपण त्याचं रूपांतर कशामध्ये केलं? स्केलरमध्ये केले, ठीक आहे. मग अशा पद्धतीनं यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे टाईप्स शिकू, म्हणजे टाईप्स ऑफ वेक्टर, त्यानंतर 2 वेक्टरचा गुणाकार कसा करतात, बेरीज कशी करते, त्याचं रिझल्टंट काय भेटते, हे पण आपण याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये बघू, ठीक आहे. अशाच मग जे आहे तर वेगवेगळे जे कन्सेप्ट तुम्हाला जर बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे इतर जे फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्हाला चांगलं जर वाटत असेल तर कंटिन्यू जे आहे ते लेक्चर तुम्ही बघत जा, ठीक आहे. आणि याच्या अगोदरचा चॅप्टर झालेला आपला युनिट आणि मेजरमेंट्स, त्यामध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, तिथं मी 8 ते 9 व्हिडिओ लेक्चर मी तिथे रेकॉर्ड करून टाकलेले आहेत. तुम्ही ते दमाने व्यवस्थित पद्धतशीर बघा. त्यात काही जर अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, ठीक आहे. सो थँक्यू सो मच.